बापूंला सकाळ धरणं भाजी काढून दिली, कोथिंबीर काढून दिली. बापू जायच्या तर कुठं जायचंय बापू आजी काय संसारला. आज हाय रविवार आणि बापू आज जायच्यात संसारला ऐकायला. कोथिंबीर काढली बघा, कसली मस्त कोथिंबीर आहे. दिसताना तर दिसती हो का अशी. हा संसारला जायचं या. आल्यात थोडीशी फुलं पण जायचं. हो संसारला ना किती काढली मोजली का नाही? 120 भरल. काय माहिती जास्त भरते का कमी असं काय आता. असेल ती जसं आहे तसं. जसं आहे तसं. या कोणाला घ्यायची असली तर आपल्या पसली संसारला संसारला संध्याकाळी हा 5च्या पुढं पडली असन. राहू दे मरू दे गाड्या आता. कोथिंबीर तिथं एक पिंडी का म्हणून काढायची ठेवली म्हणून भांडण चाललंय दोघाचं. आणि इकडं सगळीजण ऊसतोडी जेवाय बसल्यात. काल मी आली होती हरभऱ्याची भाजी खुडायला. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय दुपारी. कसं होतं व्हिडिओला ही नव्हता रिचार्ज, त्याच्यामुळं संध्याकाळ रातचा व्हिडिओ मी दुपारी टाकलाय. आणि ही जेवण चाललंय उन्हालाच बसून. ह्या एवढा ऊस तोडलाय त्यांनी. काल ही टायली भरून इथंच ठेवलेली आणि आज एक टायली भरत्यान बघा ऊस तोडी. काय चाललंय ह्या दोघांचं काय म्हणून. आता काय करू, 1-2 तास खुडतो भाजी. बापू चालले ते इकायला. अण्णाला लावा आम्हाला न्यायला संध्याकाळनं. एक वापा खुडलाय आणि एकच वापा राहिलाय आता खुडायचा. तेवढा खुडून जायचो घरी. आता अजून ऊसातली काय आली नाही, तुम्ही तर बघितलीच ऊसातली. पुन्हा कोथिंबीर ही काढून दिली. बापू वाढू झालं गेल्यात. आम्ही थोडीशी हरभऱ्याची भाजी खुडली पिशवीत घेऊन. आता चाललोय घरी. ज्ञानू न्यायला येईन म्हणलं पण ज्ञानेश्वरी काय न्यायला नाही आली. ऋतू गेली स्कूटी घेऊन, तिला बाजार आणायचा होता त्याच्यामुळे. आत्याला म्हणलं चला बाबा आपण चालत जाऊ. आता आत्या काही दमले का नाही. आता डोकं दुखायला लागले सर्दीने लय. सर्दी काय जायला. आत्या गेले जार ठेवाय तिकडे उसात ठेवलाय. रोज इथंच असतो जार आमचा, बापूंला लागतो ना. आता हरभऱ्याची भाजी खुडायची संपली. आता हरभऱ्याला आल्यात ह्या घाटपार. हरभरा आलाय त्याच्यामुळे आता ही नाही भाजी खुडायची. आता ह्या ऊसातली भाजी खुडायची. पण ह्या ऊसातली भाजी संक्रांत झाल्यावर खुडायची 15 दिवस. जेवढी पहिल्यांदा ऑर्डर टाकेन त्यांची भाजी आता जाईन. आणि त्या बाकीच्यांची सगळ्यांची संक्रांत झाल्या. सगळ्यांना संक्रांत झाल्यावर भाजी मिळेल. तर चाललोय मध्ये यपराईट करीत चालत जावं. घरचं पण काम बघावं लागेल. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झालेली आहे. दिवस मावळाय आणि असं आबाळ बघा किती आले. हरभऱ्याची भाजी खुडायला गेलेलो, माघारी आलो कोथिंबीर काढून. खुडली नाही कारण का आबाळ आली की आळी पडती. आणि घरात आजाना तिचं काहीतरी चालू या. झाडून काढायचं होतं पण दिवसच मावळला पार. यात का पाला पडलाय, किती झाडलं तरी पालाच पडतोय. वर लिंबाचं फांट तर मोकळं झालं. ह्याचा तेवढाच पाला पडतोय हा का काय सांगावं. तसलं मस्त संध्याकाळचं वातावरण झालंय. आणि झाडं कशी फुलल्याली हिरवीगार मस्त दिसते ती. गायला तर एवढं खाया टाकलंय तरी माणूस बाहेर दिसलं की ओरडतच राहते. फुलं छान संध्याकाळचे फुलल्यात. आणि गुलछडीच्या फुलांचा असला सुंदर वास येतो ना संध्याकाळचं, अगरबत्ती लावल्यासारखी छान वास येतो. पक्षी हो का झाडून काढलं होतं सकाळी तरी इतका कचरा झालाय. संध्याकाळची तुळशीला उदबत्ती लावून दे उदबत्ती केली. मला घरात काय चाललंय बघूया आपण दोघांचं. लाल झरत आबाळ आले का नाही बघा. लाईटीचा प्रॉब्लेम, त्यात एकच बल्ब लागतोय बाकीचं हे. आणि ह्या घरात एक बल्ब, बाकीची लाईट नाही आमच्यात, चालत नाही लाईट. तेवढंच बल्ब लागतात आमच्या घरात 2च. आणि इथं एक आणि इथं एक, 2. बोला माझा डब्बा कुठे होता की का कशाला लागायचा डब्बा होता की तिथं जाता घासून ठेवलाय डब्बा. हा वर तो किती आहे दिसलं का.
आणि ती वाढू झालं जेवाय मागत होतं. म्हणलं थांबा ताजी भाकर होती अजून. काय म्हणला मी वडापाव खाऊन आलो. आता म्हणत होतं ना ज्ञानू तुला जेवायला. दळण घेऊन आली का तू? अगं मी सकाळी दळण आणले. आणलंय ना. ह्यात हे शेवगे शेंग केली बऱ्याच दिवसात. बघ की कसली केली दाखव. शेवग्याची शेंग केली बऱ्याच दिवसात केली लय. आणि 2-3 झाड आहे मी भात खाऊ का? 3 झाडाला 2-2. तुम्ही म्हणता परत काय ते 3 सांगते काय म्हणतात की जेव आता काय त्या 3 सांचून काय त्याला. अग अशी मांदाली ग. हो आला तिथे मी ठेवत होती. सकाळी अण्णाने अर्धी टाकी आर्टिंगला पाणी ओतलंय. अर्धी टाकी. बघा की पाणी आहे का सकाळ आंघोळी लाईट असतो. पाणीच ओतीत होता. अरे त्याला सांगते लाईटच तेवढी लागते आपल्यात. पाणी ओतून ओतून काय फायदा. ती वायर हलती ना. असून द्या. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. रानातून आल्यापासून व्हिडिओ काढून टाकलाय मस्तपैकी त्याच्यामुळं. आणि लाईट पण मागची लावून हे केलंय दिसत नाही म्हणून. आतमध्ये अंधार पडलेला आहे. भाजी ही झाली वाढू सगळं. आता म्हणलं मी करते भाकरी म्हणून चाललं होतं. शेवग्याची शेंग केली आज भारी. बापू गेल्यात कोथिंबीर काय संसारला. तुम्ही तर बघितलाच व्हिडिओ. कोथिंबीर काढली होती त्याच्यामुळे बापू गेल्यात संसारला. असून द्या. बाय सगळ्यांना. गुड नाईट. शुभरात्री.